अजिबात नाही. नवनिर्मिती करायला प्रोत्साहन दिलं. नाहीतर बघा ना, शिवाजी महाराजांनी प्रत्येकाला यश कशात आहे स्वराज्याचं, या स्वराज्यात प्रत्येक जण सामील झाला. जोपर्यंत जनता तुमच्या सोबत नसते तुम्हाला राज्य करता येत नाही. असं सरकार लोकप्रिय असू शकत नाही. सरकार लोकप्रिय तेव्हा होतं तर जनतेला ते सरकार आपलं वाटतं. महाराजांनी ते केलं. वचननामा काय स्वराज्याचा? रस्ते नीट करतो, भारनियमन बंद करतो, बेरोजगारी हटवतो. काय महाराजांच्या स्वराज्याचा वचननामा काय? सर्वांस पोटास लावणे आहे बास. 18 पकड जातीची 12 बुद्धिधराची सारी, सुतार लोहार चांबार दहावी जोशी गुरववाणी मुलानी सारी मारी धनगर कोळी आगरी भंडारी सगळी. अरे कारखाने काढले. सुतारला काय मिळालं, लोहारला काय मिळालं, चांभारला काय मिळालं? प्रत्येक जण पोटाला लागला, स्वराज्यात सामील झाला. अहो सुतार सुद्धा ती फळी रांधताना कोण आनंदाने रांधायचा. आणि या फळीचं जहाज होणार आहे, ते जहाज दर्यात जाणार आहे, ते जहाजाने विजय मिळविल ना, मला अभिमान वाटेल. त्या जहाजाची फळी मी रांधली आहे, मी. प्रत्येक जण सामील करून घेतला. प्रत्येक जण. स्वराज्याचं यश याच्यात आहे. आणि त्याच्यापेक्षा महाराजांनी प्रत्येकाला जबाबदारी दिली. ही जबाबदारी तुझी. शिवकाळ हा जगातला एकमेव असा इतिहास आहे ज्या इतिहासात तुम्हाला कुणी जबाबदारी टाळतानाच दिसत नाही. एकदा दिली ना दिली बस, परत बघायचं नाही त्याच्याकडे. तो काम पूर्ण करणारच कोण विश्वास होता. आणि मावळ्याने तो राखलाही होता. मावळ्यापासून भावळ्यापर्यंत आणि सरदारापासून शिलेदारापर्यंत तुम्हाला एकही असा भेटणार नाही की ज्यानं जबाबदारी टाळली. अजिबात. बघा आमच्या तानाजीनं कोणाचं लग्न काढलंय, पत्रिका द्यायला तो महाराजांकडे गेला. महाराजांना म्हणाला, राज रायबाच्या लग्नाला यायचं बरं का. मात्र राजांची नजर आहे कोंडाण्यावर. आणि कोंडाण्याकडे पाहता पाहता राजे तानाजीला म्हणाले, ताना कोंडाणा घ्यायचं म्हणे आहे रे. तसा सर्दी सुटला तानाजी. आता त्या पत्रिका फेकल्या. राजा आधी लगेच कोंढाण्याचं पण रायबाचं. आणि पोराचं लग्न टाकून तानाजी कोंढाण्याचं लग्न करायला गेला. गेला 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 असा गेला की रायबाचं लग्न करायला परत आलाच नाही. मला राऊंड राऊंड प्रश्न पडतो, त्या तानाजीच्या जागी आजचा तानाजी असता तर माहिती नाही पोराचं लगीन काढावा, पत्रिका द्यायला तो महाराजांकडे जावा आणि महाराजांनी म्हणावा, ताना कोंडाणा घ्यायचं म्हणे आहे रे. सर्दी शिवतला असता तानाजी. बोलता काय राजा, पोराचं लगीन काढले राव, पुन्हा के लगीन सराय हो की परत. फरक आहे. नंतर पन्हाळगडाच्या वेड्यातलं राजे निसटले. बाजी प्रभू सिद्धोजीनाथ निंबाळकर सोबत आहेत. राजे पुण्याला गजखिंडीत आले आणि त्याच्यावेळी वार्ता मिळाली शत्रू पाठलागावर आहे. राजाने बाजी प्रभूंना सांगितलं, बाजी खिंड तुम्ही लढवा, काय मोजक्या जमोनिशा मी पुढे जातो, तोपर्यंत बाजी खिंड तुम्ही लढवा. सगळी जबाबदारी बाजीवर. पण थोडी बाजी असं नाही म्हटले, राज सकाळपासून अंगात जरा कणकणच आहे, बाकी दुसरं कोण सापडतंय का, परत आहेच की नाही. जबाबदारी टाळली नाही, शिर तुटलं. पण बाजीचं धड तलवार फिरवत राहिलं. जबाबदारी पाळणं याला म्हणतात. हल्ली आमच्याकडे जबाबदारी टाळणं याच्याशिवाय दुसरा उद्योग नाही. बघा ना, या देशाच्या लोकशाहीनं 18 वर्षानंतर आम्हाला मतदानाचा मूलभूत अधिकार दिला. आमची जबाबदारी आहे देशाच्या विकासासाठी चांगली माणसं सत्तेत यावी, यासाठी आम्ही मतदान करावं. जबाबदारी आमची. किती टक्के जबाबदारी पार पाडतो? किती टक्के मतदान होतं आमच्याकडं? 30%, 35%, 40%, 45%, 50%, 55%. डोक्यावरनं पाणी 60%. म्हणजे 40% लोक आपला मतदानाचा मूलभूत अधिकार बजावत नाही, जबाबदारीच चालत नाही. आणि मग आम्ही म्हणतो देश भरकटलाय, भ्रष्टाचार वाढलाय, असं झालंय तसं झालंय. तू गप. तुला तुझी साधी मतदानाची जबाबदारी पार पाडता येत नाही, तू काय सांगतो? तुला बोलायचा अधिकार नाही, अजिबात नाही. ज्या दिवशी माझ्या देशात 100% मतदान होईल त्या दिवशी एकही चुकीचा माणूस सत्तेत आलेला नसेल, एकही. आणि मला एक कळत नाही, काय अडचण काय मतदान करायला? मतदान करायला काय पैसे पडतात? हल्ली मिळतात. ती ना आमची शोकांतिका लोकशाहीची. अहो ते जाऊ द्या, साधी गोष्ट सांगतो तो. आमची मुलं असतात टू व्हीलरवर, गाडीवर, बाईकवर बसलेली, संकट रस्त्याने चाललेली असतात, बाहेर स्पीड. अचानक पुढे बोर्ड लागतो, नो एंट्री. आता बोर्ड लावलाय, नो एंट्री, प्रवेश निषिद्ध, या रस्त्यानं नका जाऊ. तरी मागचा पुढच्याला म्हणतो घाल की, त्याला काय होत आहे? ते घालतं नो एंट्री गाडी. मग ते हवालदाराला येतो, पावती फाडा. मागचा म्हणतो साहेब घ्या ना मिटवून. नाही 300ची पावती फाडा. हो साहेब घ्या ना मिटवून. नाही पावती फाडा. हो साहेब घ्या ना मिटवून. मग यांचं कसं बसं मिटवलं जातं. त्यांची गाडी तिथून जरा पुढे येते आणि गाडी जरा पुढे आली की मग मागचा पुढच्याला म्हणतो भ्रष्टाचार जास्तच वाढलाय नाही. हवालदार काय तुझ्या घरी आलता का? ते बिचारा निमूटपणे त्याची ड्युटी करतोय, त्यालाही कामाला लावला. शर्टाचं पहिलं बटन चुकलं
की बाकीची बटणं आपोआप चुकत जातात आणि शर्टाचं पहिलं बटन बरोबर लागलं, बाकीची बटणं न बघताही बरोबर लागतात. पहिली चूक आपली असते. आपण सरळ चाललो ना, बाकीचे दोरीतच चालणार. गरज आहे आपण सरळ चालायची, आपण आपली जबाबदारी पार पाडायची. अहो, तो जपानी माणूस केळाची साल सुद्धा कधी जमिनीवर टाकत नाही, चुकून टाकत नाही. तो मातृभूमी आहे माझी, आई आहे माझी, तिच्या अंगावर केळाची साल टाकायची, हिचा अपमान केल्यासारखं नाही का? अहो, केळाची साल टाकत नाही तो जमिनीवर, थुंकायचं लांबच. आमच्याकडे जिथं बोर्ड येते थुंकू नका, तेच रंग जास्त. काय जबाबदारी पाहतो आम्ही? अहो, या मागच्या उन्हाळ्यात काही लोकांनी पानपोळ्या काढल्या, म्हणजे आल्या गेल्या लोकांची तहान भागावी म्हणून पानपोळ्या काढल्या. पानपोळीवर ग्लास ठेवला, पण ग्लास सुद्धा साखळीने बांधून ठेवला. का? गॅरंटी नाही माणूस पाणी पिल पण ग्लास ठेवेल का? अरे काय प्रकार.